नांदेड जिल्ह्यात गेल्या 3 दिवसापासून जोरदार पावसामुळे नदी नाल्याला पूर आल्याने शेतीतील पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे। नदी काठातील शेतींचे 100% नुकसान झाले। तात्काळ पंचनामे करावे असे आदेश महसूल व कृषी विभागाचे खासदार अशोकराव चव्हाण यांनी दिले। शासनाने शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा मंजूर करावा व नुकसान भरपाई द्यावी, तसेच नदीचे खोलीकरण व रुंदीकरण करणे गरजेचे आहे, अशी मागणी अनेक शेतकऱ्यांनी खासदार अशोकराव चव्हाण यांच्याकडे केली आहे। अर्धापूर तालुक्यातील मेंढला, सांगवी, शेलगाव, गणपूर, उमरी, भोगाव, कोंडा, देळू परिसरात झालेल्या नुकसानाची पाहणी केली। यावेळी युवा नेत्या श्री जयाताई अशोकराव चव्हाण, तहसीलदार रेणुकादास देवणीकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजयराव देशमुख लहानकर, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अध्यक्ष दत्ता पाटील पांगरीकर, माजी सभापती किशोर स्वामी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक निळकंठराव मदने, भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कदम, सरपंच दत्ता पाटील नवले, भाजप युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष जटन पाटील मुळे, पंचायत राज समितीचे अध्यक्ष तुळशीराम बंडाळे, सरपंच संतोष खरबे, राम कदम, माजी तालुका अध्यक्ष बालाजीराव गव्हाणे, यशवंत राजगोरे, सोशल मीडियाचे राज बारसे, शिवाजीराव मुळे, सरपंच अनिल गिरी, राजू कल्याणकर, डॉक्टर विनोद जाधव, सचिव शंकरराव कंगारे, गोविंद कदम, युवा सेनेचे कपिल कदम, नेहरू कदम, कृषी अधिकारी सुनील देवकांबळे यांच्यासह अनेक गावकऱ्यांशी चर्चा केली। यावेळी आजी माजी पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र वाईब न्यूज प्रतिनिधी सखाराम क्षीरसागर, नांदेड। आज भी पीडब्ल्यूडीचं काम आहे, आज भी